आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू ऐक खवयस बिनकामाचा, मला अक्कल शिकवतोस? दादा तोंड बांध, एक शब्द बोलायचा नाही. हे बघ, काही झालं तरी कुठली तिकडी या घरात पाऊल ठेवू शकत नाही. मुलगा माझा, सून मी ठरवेन ती. आणि असं कसं पळून जाऊन लग्न करतील रे? बाबाराव खोत म्हणतात मला. ते जर पळून गेले ना तर गावडे कुटुंब राहील का जागेवर? कोयता घेऊन एकेकाला कापून खांडोळे करेन मी. अति होतोय दादा. ओबाड बंद. बाबा, वेद, 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 वेद. बघा, ही मुलगी 50 वेळा इथनं हाकलून दिली तरी निर्लज्जासारखी परत येतेच. असं का बोलतोयस रे तू? मग काय आरती ओळखायची? अरे आपल्या कंपनीतली साधी नोकर, पण कंपनीच्या मालकाचं नाव घेऊन अरे तुरे करत बोंबा मारतीये. काय झालं का खोकल्याला? आजी, माझं वेदकडे काम आहे. वेद नाहीये घरात, जा. वेद, वेद बाहेर ये. वेद, अगं कशाला ओरडतेस? सांगितलं ना तुला वेद नाहीये घरात. वेद काही कामानिमित्त बाहेर गेला. तू खरंच नाहीये का? किती वेळा हाकलायचं ग तुला? परत परत इथे याची हिंमत कशी होते तुझी? नलिनी, काय काम होतं तुझं वेदकडे? अगे कसलं काम असणार आहे? तुला कळलं असणार, घरात शुभ कार्य आहे, मग आपल्या सुखावर हिची अशुभ सावली पाडायला आली असणार ठरवून. पुन्हा तेच, पुन्हा तेच. अरे आपल्यापेक्षा लहान आहे याचं तरी भान ठेव आणि बोल तिच्याशी. हे असं बोलतात? आणि काय तिकडी अपशकुनी फालतूपणा लावलायच रे? हो, रिकाम टेकडे समाज सुधारक. जात पोटपूजा करा, जा. ते काहीतरी महत्वाचं काम असेल, तिचं कंपनीचं काम असेल म्हणून आली असेल. उगाच तिकडे म्हणून हिणवायचं कशाला? अरे तुम्हा दोघांचे वाद संपणार आहेत कधी? वाद का एकमेकांचे पक्के वैरी? प्रश्न हा आहे की घरात आलेल्या माणसाला ही अशी वागणूक देणं बरोबर आहे का? आई, मगाशी हा वाचलाय, त्या घर बशाचं थोबाड आता बंद कर. जे चूक आहे त्याला चूकच म्हणणार. घाबरत नाही कुणाला. मनाला लागतं असं बोलणं. ए, माझ्या कानांना सवय झाली आहे निरर्थक ऐकायची. मी विनंती करते तुम्हाला, हवं तर पाया पडते असं समजा, पण वेद आणि मितालीचं लग्न थांबवा. कारण माझ्या दादाचं आणि मितालीचं प्रेम आहे एकमेकांवर. त्यांना लग्न करायचंय. वा झाले, वा वा, मानलं तुला, मानलं. दिसती फुटाणे एवढी, पण अक्कल हुशारी डोंगरा एवढी आहे पोरीची.
वा वा वा, शाबास. काय प्लॅन केलंयस तू. स्वतःला वेद बरोबर मज्जा मारत फिरायला यावं म्हणून तू बिचाऱ्या सरळमार्गी मितालीची जोडी तुझ्या दळभद्री भावाबरोबर लावलीस. अरे 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 अरे, लाज कशी वाटत नाही ग तुला. स्मगलर चोरटा बाप आणि कांगावखोर आई यांचे पुरेपूर अवगुण स्वतःत मुरवून घेतलेत तू. आणि लक्षात ठेव, हा बाबाराव खोत त्या दोघांनाही पुरून उरलाय. वेद आता तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही. वेदचं आणि मितालीचं लग्न होणार म्हणजे होणार. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्या फॅमिलीला कमी लेखून स्वतः मोठे व्हाल? जी माणसं मनाने मोठी असतात ना, तीच मोठी होतात. मला कमी लेखून तुम्ही कधीच मोठे होणार नाही. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, मला ना हवे तेवढे प्रयत्न करा तुम्ही, पण मी वेद आणि मितालीचं लग्न होऊ देणार नाही. झालं, जा चल जा. नले चल, दगडाला कधीच पाजर फुटत नाही. दगडावर डोकं आपटून आपटून फार तर कपाळ मोक्षच होईल. चल चल म्हणतीये ना. चला रे, जेवण करून घेऊया. चला चला आई, चल. माणसं नाही राक्षस राहतात इथं, समजलं काय? पुन्हा जर इथं आलीस ना तर तुला सांगते. मी बाहेर काय करता आत या ना. वा, बघितलं का निरागस चेहरा? बघितलं का केवढा साळसूतपणाचा आव आणतोय ते? सगळे खोत एकाच माळेचे मणी. याच्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नकोस. विश्वासघात रक्तात भिनलाय यांच्या. चल. रमीला, मी नायिकांना आणायला चाललोय का? अरे प्रीती भोजनाची तयारी कुठवर आली, कुठे सांगेल का मला? हो, करतोय मी तयारी. हे घ्या, तुम्ही चहा घ्या. वा, हा 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 हा, मस्त गेलाय चहा. काय तुझ्या हातचा चहा प्यालो ना, एकदम फ्रेश होऊन जातो मी. तुझी का रसना? काय आपल्या मुलाचं लग्न ठरतंय आता. मग काय झालं? अगं, मुलाचं लग्न ठरवताना त्या उत्साहानं बाप आणखीन जवान होतो, माहिती आहे तुला. पण प्रमिला, आजचं प्रीती भोजन खोतांच्या स्टाईलनं झालं पाहिजे बरं का. काही कमी पडू द्यायचं नाही. हो, करतो आम्ही. एकदम खोतांच्या प्रतिष्ठेला साजेच असं झालं पाहिजे प्रीती भोजन. तुला माहिती आहे
आपण छोटे छोटे सण सुद्धा सोहळ्यासारखे साजरे करतो. हो ते आम्ही करतोच आहोत, पण गुरुजींचं काय झालं? म्हणजे आज ते मुहूर्त वगैरे काढणार होते ना, मिताली आणि वेद समोरच सगळं होऊन जाऊ दे. हो हो. किती वाजता येणार आहेत ते? सत्यवान सत्यवान जी मालक. अरे ते गुरुजींचं काय झालं रे? गुरुजी म्हणतात की सध्या गणपतीची लई गडबड आहे, गणपती नंतर बघूया म्हणतात. बर. घरात पण गणपती बसणार आहेत म्हटलं. दरवर्षीप्रमाणे सुंदर आरास करा, छान डेकोरेशन करा. खोतांच्या परंपरेला साजेसं असं व्हायला हवं. हो आई, सगळं तुझ्या मनासारखं होईल, काळजी करू नकोस अजिबात. भिकाजी, सौरभ, वेद, अरे बाहेर आहे सगळे. आणि विठा खूप छान मोदक बनवते, या वर्षी भरपूर कर. आबा बोलवलं तुम्ही? अरे गणपतीचं डेकोरेशन कधी करणार तुम्ही? सुरुवात ऑलरेडी केली आहे बाबा, संपेल पण आता थोड्या वेळात. आणि ते संपलं की मग शंकर काका रांगोळी काढेलच ना. वा, हे मस्त झालं. वेद का असं शांत शांत उभा आहे? वेद, अरे जरा उत्साह दाखव, आनंद दिसू दे चेहऱ्यावर. असं संकटात पडल्यासारखं का चेहरा? काय झालं वेद? ए बाबा, आता प्रीती भोजनाला नाईक आणि मिताली येणार आहेत, त्यांच्या समोर असा सुतकी चेहरा करून बसू नकोस. असं काय करतो हा मुलगा? असंच वागतो तू आजकाल, मोकळेपणाने बोलत सुद्धा नाही. काय नाही ग, ऑफिसच्या कामाचा लोड आहे त्याच्यावर, होईल व्यवस्थित. सत्यवान, चल निघूया आपण. हो पण वेदशी जरा. तू बोलून घे वेच. सत्यवान, चल निघूया आपण. चल ग, आपण पण दुसरं काम करू. जा. चल. पण तयारी करूयात. फोन उचल नाही. फोन उचल. वेद, का विचार करशील ना, तुलाच त्रास होईल. काय करू मी आई? स्वतःवर विश्वास ठेव, सगळी संकट दूर होतील असं पॉझिटिव्हली विचार कर. त्यासाठी गणपती बाप्पाची मनोभावे सेवा कर. विघ्नहर्ता आहे बाप्पा. आता श्री गणेश चतुर्थीला बाप्पा येतील. तू जर न डगमगता खंबीर राहिलास तर बाप्पा तुला नक्की मार्ग दाखवतील. कोणता इतका वाढलाय नाही, यातून मार्ग कसा निघणार तेच कळत नाही. तुला काहीतरी बोलायचं. बोलायचं. आई, बाबांनी ठरवलेल्या माझ्या लग्नाबद्दल बोलायचंय मला. आई, मिताली माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे, आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. आता अचानक बाबांच्या मनात आलं म्हणून मी तिचा बायको म्हणून कसा विचार करायचा सांग. आई, तिच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा लाज वाटते मला. बाबा असे न पटणारे निर्णय काय घेतात ग? आई, मला नलीशी लग्न करायचंय. आता ती सुद्धा माझा फोन उचलत नाही. काहीतरी गैरसमज करून घेतलं तिनं माझ्याबद्दल. अरे उचलेल ती फोन. प्रेमात हे सगळं चालायचंच. तुला जितका त्रास होतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास तिला होत असणार आहे. तळमळ होत असेल तिची. पण तू प्रयत्न सोडू नकोस. मुलींचा राग फार काळ टिकत नाही. फक्त बाळा,
आता गणपती येत आहेत ना घरी, गणेशोत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे. घरात ना भांडणं वगैरे नकोत बाबा. आई, मला स्वतःला भांडणं वगैरे आवडतात का? का बाबा असं वागतायत का? का प्रत्येक वेळी इतरांवर त्यांना त्यांची मतं लादायची असतात? मितालीला मागणी घातली, सुपारी फोडली, आता हे प्रीतिभोजन काय चाललंय? तू हसतेस काय? अरे कारण तू खूप विचार करतोयस. आता ते नाईक येतील, जेवतील आणि जातील. तुला काय लगेच मंगळसूत्र घालायचंय का मितालीच्या गळ्यात? मितालीला तुझ्याशी आणि तुला मितालीशी लग्न करायचं नाहीये ना? झालं, संपला विषय. येऊ दे मितालीला. उलट छान प्लॅनिंग करा. हा तिढा कसा सुटेल ते बघा. शांतपणे याच्यातनं बाहेर पडायचं. या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. समजतंय का? ग्रेट आहेस तू. मला आज एक कळलंय, जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस ना, तोपर्यंत नलीपासून मला कोणीही दूर करू शकत नाही. चला नलीला फोन लावून बघा, उचलते का फोन. बर. वेद, नलीला तुझ्या आयुष्यातून दूर जाऊ देणार नाही मी. अरे नलीच तर सौरभच्या प्रगतीची शिडी आहे. नली जितकी तुझ्या जवळ जाईल तितका तू तुझ्या वडिलांपासून दूर जाशील आणि वडिलांच्या तितक्या जवळ जाण्याची संधी सौरभला मिळेल. नली आहे तुझ्या आयुष्यात तोपर्यंत वाद, भांडणं, क्लेश राहतीलच. तेच हवंय ना मला. आणि सौरभला सगळे हक्क अधिकार मिळण्यासाठी नली आणि वेद आग भडकवत ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे, आवडलं नाही अजून. काही गोष्टीला तू मुद्दाम करतेस जे मला अजिबात आवडत नाही. मलाही बऱ्याच गोष्टी पटत नाहीये, तू आजकाल वाट फार घालायला लागलीस. कारण आजवर तुम्ही आईच्या मायेने वाढवलं. अचानक तुमच्यातले बाबा जागे झाले. हे बघ, आई वडील नेहमी मुलांच्या सुखाचाच विचार करतात. ती मुलंच असतात जी फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. असो, पटकनावर आपल्याला खोतांकडे जायचंय. तुम्ही जाऊन या. आमंत्रण आपल्या दोघांना दिलंय. बाबा मला जमणार नाहीये, घरातली कामं खूप शिल्लक आहेत. हे बघ, कामाचं मला सांगू नकोस. हा, मी सांगतो ना आवर म्हणून. आवर पटकन. बाबा मला खरंच जमणार नाहीये, घरातली कामं आहेत. शिवाय मला दुकानातलं माल भरायचंय. तुला एकदा सांगितलं कळत नाही काय? ऐकून घ्यायचं नाही मला. पाहुणे आत्ता येतील. चल आवर पटकन. खुदाले सुद्धा पटकन आवर. ऋषी, एका पाठोपाठ एक सण येतील आता. सुरुवात या गणेश उत्सवानं. अरे तुझ आपण या सिद्धिविनायकाची मनोभावे भक्ती करतो, कारण हा विघ्नहर्ताय, सुख करताय. ऋषी, तुझ्या बहिणीला सांग, आपल्या आयुष्यात संकट दुःख येतात, पण या बाप्पाच्या कृपेनच ती दूर जातात. त्यामुळे आपली सगळी चिंता, दुःख, संकट त्याच्या चरणी अर्पण करायची आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची. तुम्ही लहान होता तेव्हा मी सुद्धा अशीच कायम काळजीत असायचे. पदरात 4 मुलं, अशी मोठी करायची, कायम चिंता. पण मला जगण्याची ऊर्जा दिली ती या बाप्पानच. मी दरवर्षी मनोभावे न चुकता अगदी श्रद्धेनं हा गणेशोत्सव साजरा केला.
जसे जसे तुम्ही मोठे होत गेलात तसे तसे तुम्ही आलात मदतीला. आपण दरवर्षी न चुकता हा गणेशोत्सव साजरा करतो की नाही? प्रत्येक संकटाच्या वेळी आपण या विघ्नहर्त्यालाच हाक मारतो आणि तो आपल्या पाठीशी कायम असतो. त्याचं एक सुरक्षा कवच ते आपल्या अवतीभोवती कायम असतं. मग त्या खोतांसारख्या माणसांचं बोलणं मनावर घेऊन आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची नाही? हे बरोबर नाहीये. माझी श्रद्धा आहे या विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली ना की आपल्या आयुष्यातली सगळी संकट सहज दूर होतात. ऋषी तिला म्हणाव, आयुष्यात अशीच संकट आल्यावर माणसं दूर होतील, साथ सोडतील, पण सोबत आपल्या देवच असतो. मग आपण असं सणावाराच्या दिवशी तोंड पाडून का बसायचं? गणेश उत्सव हा सण आनंदाचा, उत्साहाचा आहे ना, मग तो आनंदानं साजरा करूया. मला खात्री आहे सगळं शुभ आणि मंगलच होईल. दादा, मी मार्केटला जाऊन येते. बाप्पाच्या प्रसादाचं सामान, फुलं आणि ते बाप्पाच्या कंठीची ऑर्डर पण द्यायची आहे ना. आणि हो, फळं आणि उदबत्ती पण आहे. बरेच काम आहे. आलेच. थांब. ऋषी, त्या दिवशी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता, द्यायचा राहिलाच. बघ, आवडला तर गणपती दिवशी घाल म्हणाव तिला.